दृष्टीने आपण बोलतो अग्नी, कोणाच्या? अग्नी. त्याच्यापासून जीव बोलायला लागला. विराट पुरुषाने टाळू निर्माण केली, त्या ठिकाणी जो लोकपाल झाला तो वरुण झाला. त्याच्या अंशापासून रसनेंद्रिय तयार झाले, त्याच्यापासून जीव रसग्रहण करू लागला. अशा प्रकारे चला आपण याला पुढे जायला आपण याला टाकून देऊ. अशा प्रकारे विराट जगताची उत्पत्ती तयार झाली आणि या विराट जगताच्या उत्पत्तीनंतर मग ब्रह्मदेव जन्माला ब्रह्मदेव जन्माला आले. आणि या ब्रह्मदेवानी कमळ, जल, आकाश, वायू आणि आपलं शरीर असे 5 पदार्थ पाहिले. पण हा ब्रह्मदेव रजोगुणापासून जन्माला आला. म्हणून या ब्रह्मदेवानी सगळी रजोगुण सृष्टी निर्माण केली. म्हणून आपण सगळे लोक रजोगुणी आहोत. रजोगुणाचा धर्म काम, क्रोध, लोभ असा आहे. म्हणून प्रत्येक जीवाच्या आत हे 3 गुणधर्म समान आहेत, काम, क्रोध आणि लोभ. कोणी काही म्हणो, हे तयार झाले. आणि मग शेवटी या ब्रह्मदेवानी परमात्म्याची स्तुती केली आणि त्या स्तुतीच्या परिणामावर भगवान प्रसन्न झाले. आणि मग ब्रह्मदेवानी भगवान विष्णूच्या आश्रयाने दशविध म्हणजे 10 प्रकारची सृष्टी निर्माण केली. यामध्ये सगळे रजोप्रधान, कर्मपरायण आणि दुःखरूप सगळे जन्माला आले. त्याला कौमार सर्ग असं म्हणतात. मग मन्वंतराची या सृष्टीच्या समय म्हणजे कालाचे भाग पाडायला सुरुवात केली. आपल्याकडे जसं तास, मिनिट, सेकंड असं आपण मानतो, त्याप्रमाणे या सृष्टीचा जो क्रम, प्राचीन घड्याळ आपलं जे आहे हिंदुस्थानी घड्याळ, त्यामध्ये सगळ्यात पहिले 2 परमाणू मिळून 1 अणू, 3 अणू मिळून 1 त्रिश्रेणू आणि 3 त्रिश्रेणू पासून 1 त्रुटी, 100 त्रुट्या म्हणजे 1 वेद, 3 वेद म्हणजे 1 लव, 3 लव म्हणजे 1 निमिष, 3 निमिष म्हणजे 1 क्षण, 5 क्षण म्हणजे 1 काष्ठा, 15 काष्ठा म्हणजे 1 लघु, 15 लघु म्हणजे 1 दंड, 2 नाडिका म्हणजे 1 मुहूर्त. अशा प्रकारे आपले जुनं घड्याळ. त्या वर्तमान काळामध्ये या घड्याळाचा कोणी वापरच नाही करत. ज्योतिषामध्ये आहे, पण आता वर्तमान झाल्यामुळे जुनं हे सगळं गेलं निघून. यानुसार पक्ष, मनुष्याचे 4 प्रहर, त्याला 1 दिवस आणि 1 रात्र, 15 दिवस रात्र मिळून 1 पक्ष, 30 पक्ष मिळून 1 महिना, 2 मास मिळून 1 ऋतू, 6 मास मिळून 1 अयन, दक्षिणायन उत्तरायण असे दोघे आहेत. 2 अयन मिळून 1 वर्ष म्हणजे 12 महिने. आणि मग 100 वर्ष म्हणजे एका मनुष्याचं आयुष्य, 100 वर्षाचं आयुष्य. मग त्याच्यामध्ये चंद्रमा, ग्रह, नक्षत्र, तारामंडल या सगळ्यांचा विस्तार या ठिकाणी केला. आणि पुढे मग सत्य, त्रेता, द्वापार, कली या सगळ्यांची निर्मिती केली. देवांचे युग निराळे, मनुष्याचे युग निराळे, कालमापन पद्धती निराळ्या, देवांच्या पितरांच्या निराळ्या, हे सगळं तयार झालं. या सृष्टीची रजगुणापासून निर्मिती झाली. म्हणून अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश याच्यापासून ही सृष्टी निर्माण झाली. यानंतर ही सगळी पापमय सृष्टी असं ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं. म्हणून ब्रह्मदेवाने आपल्या स्वतःच्या ध्यानामध्ये असताना आपल्या हृदयातले 4 पोरं पैदा केली. भागवताचे जे 24 अवतार आहेत त्यातला पहिला अवतार ब्रह्मदेवाच्या हृदयातनं जन्मला. त्यांचं नाव आहे सनक सनंदन सनातन सनत कुमार. बोलिये सनक सनंदन सनातन सनत कुमार भगवान की. हे सगळे निवृत्ती मार्गाचे अधिपती आहेत. ब्रह्मदेव त्यांना म्हणाले की तुम्ही सृष्टी वाढवा, कारण सृष्टीवर कोणीच नाही आहे, ती वाढवायची आहे. हे म्हणे आम्ही नाही वाढवत, आम्ही रजोगुणी सृष्टीच्या लफड्यात नाही पडत. ब्रह्मदेवाला राग आला. त्याने आपल्या भुवया उंच केल्या आणि त्याच्यापासून रुद्र नावाची देवता जन्माला आली.
रुद्र म्हणजे रडणारा किंवा रुद्र म्हणजे रडवणारा. पण हे रुद्रदेवता जन्माला आली. माझ्या बाळा का रडतोस रे? ब्रह्मदेवानी विचारलं. ते म्हणले का नाही रडू, माझं नाव काय, गाव काय, मी राहणार कुठे, मी करायचं काय, मला काही माहित नाही, तर रडू नाही तर काय करू? बर, तुझं नाव रुद्र, काय करू? म्हणे तू एक काम कर, सृष्टी तयार कर, वाढव. बरं म्हणे, मग मी कोणाबरोबर राहू, मी कुठे राहू, मला राहायला जागा. हा, म्हणून 11 स्थानं रुद्राला निवास करायला देण्यात आली. एक हृदय, इंद्रिय, प्राण, आकाश, वायू, अग्नी, पृथ्वी, जल, सूर्य, चंद्र आणि तप असे 11 स्थानं देण्यात आली. आणि म्हणून 11 प्रकारचे रुद्र तयार झाले. 11 रुद्राः मन्यू, मनु, महिनस, महान, शिव, ऋतध्वज, उग्ररेता, भव, काल, वामदेव, धृतव्रत. ब्रह्मदेवांनी यांना 11 बायका करून दिल्या. 11 जणांना एक एक बायको मिळाली. धी, वृत्ती, उषणा, उमा, नियुत, सर्पी, इला, अंबिका, इरावती, सुधा आणि दीक्षा या 11 रुद्राणी तयार झाल्या. आणि सांगितलं की तुम्ही आता सृष्टीमध्ये विस्तार करा. आणि म्हणून हे रुद्रच भूतगण त्यांनी सगळी भूतसृष्टी निर्माण केली. ब्रह्मदेवानी कपाळाला हात लावला. अरे म्हणले भूत निर्माण करून ठेवले. म्हणे तुम्हीच तर सांगितलं निर्माण करा, केले. अरे म्हणे आता असं करा, जे चांगलं चांगलं आहे तेवढं ठेवा, वाईट वाईट आहे ते सगळं काढून फेकून द्यावं. म्हणून तेव्हापासून या रुद्राला संहार कर्म मिळालं. कापून टाका, फेकून घ्या, वाईट तेवढं फेका, नको ते फेका. म्हणून हे त्याची देवता झाली. पण तेवढ्याने सृष्टी कार्य होईना, म्हणून ब्रह्मदेवानी आपल्या शरीरापासून 10 पोरं निर्माण केली. त्यांचे नावं मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि नारद. नारद यामध्ये दुसरा अवतार आहे 24 अवतारातला. बोलिये नारद भगवान की जय. आणि ब्रह्मदेवाच्या वेगळ्या वेगळ्या शरीरापासून हे वेगळे वेगळे 10 पोरं निर्माण झाले. त्याचबरोबर अधर्म पण निर्माण झाला. अधर्म हा ब्रह्मदेवाच्या पाठीपासून निर्माण झाला आहे आणि धर्म हा डाव्या स्थानापासून निर्माण झाला. एक्झॅक्ट इक्वल अँड एक्झॅक्ट अपोजिट. जसा धर्म आहे तसाच अधर्म आहे. त्याच्यामुळे अधर्म मरेल, अधर्म नाश पावेल असं म्हणत असाल तर ते सफेद झूट आहे. अधर्म सुद्धा नाश पावू शकत नाही. वो उसे भी रहना ही है. तुम्ही म्हणाल असत्य पृथ्वीवरनं नाश करून टाकीन, संभवत नाही. जसं सत्य आहे तसं असत्यही आहे. ब्रह्मदेवाच्या हृदयापासून कामदेव जन्मला. भुवयांपासून क्रोध, खालच्या ओठापासून लोभ, मुखापासून सरस्वती, लिंगापासून समुद्र, बुधद्वारापासून निररिती जन्मले. आणि ब्रह्मदेवाच्या सावलीपासून कर्दम नावाचे ऋषी जन्मले. असा हा अमैथुनी विस्तार आहे, मैथुन विस्तार नाही. एकट्या ब्रह्मदेवाच्या शरीरामधनच हे सगळे जन्मले. ब्रह्मदेवाच्या शरीरातनं सरस्वती नावाची कन्या जन्मली. आता ही पहिली स्त्री पृथ्वीवरची. त्याला पाहिल्यावर ब्रह्मदेव मोहित झाले आणि हे ब्रह्मदेवच तिच्या मागे लागले. त्याबरोबर त्या दशपुत्रांनी ब्रह्मदेवाला रागवलं आणि सांगितलं बाबा तुम्ही अपराध करतायत, पाप करतायत, चूक. म्हणजे मग आता काय करायचं? म्हणजे तुम्ही त्याकरता प्रायश्चित्त घ्यायचं. मग मी प्रायश्चित्त काय घेऊ? म्हणजे देहांत प्रायश्चित्त. तुम्हाला तुमचा प्राण सोडावा लागेल, देह सोडावा लागेल. ब्रह्मदेवाने देह शरीर सोडलं. ब्रह्मदेव मेला. पुन्हा ब्रह्मदेवाने शरीर धारण केलं आणि त्याच्यापासनं ब्रह्मदेवाने 4 वेद वगैरे नवीन शरीर धारण केलं आणि त्याच्यापासून बाकी जगतसृष्टीची निर्मिती झाली. कामासक्त शरीर जे होतं ते त्याग झाल्यावर त्या शरीरापासून या सृष्टीमध्ये कोहरा, धुकं, हे सगळं धुकं त्या ठिकाणी आणि तयार झाली. धुकेची सृष्टी त्यावेळेला त्या ठिकाणी निर्माण झाली. यानंतर मनु महाराजांनी आपल्या शरीराचे ब्रह्मदेवाने आपल्या शरीराचे 2 समान भाग केले.
दोन समान भाग केल्यावर एका स्त्रीला म्हणतात मनू आणि एका शरीराला म्हणतात शतरूपा. एक स्त्री बनली, एक पुरुष बनली, वेगळं बनवलं नाही. ब्रह्मदेवाच्या शरीराचेच दोन भाग झाले, एक भाग स्त्री, एक भाग पुरुष. आपले सुद्धा सगळ्यांचे दोनही शरीराचे भाग सारखे नसतात. डोळे, नाक, दोन्ही शरीर सारखे नसतात, थोडे मागे पुढे असतात. तयार झाले आणि मग ते तयार झाल्यानंतर म्हणून विचारलं, ब्रह्मदेवा बापा मी कुठे राहावं, काय करावं, माझे कार्य काय? म्हणजे पृथ्वीवर राहावे, तू पृथ्वीवर राहावे आणि जीवसृष्टीचा विस्तार करावा. पृथ्वी कुठे आहे? अरे हो पृथ्वी नाहीये. ब्रह्मदेव घाबरले आणि ब्रह्मदेवाच्याच नाकामधनं एक पिलू बाहेर पडलं आणि त्यांनी विराट रूप धारण केलं आणि समुद्रामध्ये उडी मारली. ही पृथ्वी हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाने पळवली होती. आणि म्हणून भगवंताने विराह ब्रह्मदेवाच्या शरीरामधनं वराह अवतार जन्माला आला नाकामधनं आणि त्यांनी विराट रूप धारण केलं आणि हिरण्याक्ष नावाच्या राक्षसाच्या जवळ तो जाऊन पोचला. दोघांमध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये वराह भगवंतांनी हिरण्याक्ष नावाचा राक्षस ठारला. गोपाल कृष्ण भगवान की. हा वराह कोण आहे? पहिला प्रश्न. आणि ब्रह्मदेवानी अजून सृष्टीच निर्माण नाही केली तर हा हिरण्याक्ष कुठून पैदा झाला? एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे का? असे दोन प्रश्न जन्माला आले. त्यावेळेला सांगितलं हा जो हिरण्याक्ष नावाचा जो पिलू आहे हा या ब्रह्मदेवाच्या कारकिर्दीतला नमुना नाही आहे. हा पूर्वकल्पातला नमुना. बर, हा कोणाचा अवतार आहे? हा कसा जन्मला? ही माहिती सांगा. सांगितले म्हणे सनक सनंदन सनातन सनत कुमार हे एकदा आपले आजोबाजे भगवान नारायण यांच्या भेटीकरता वैकुंठामध्ये गेले असताना त्या ठिकाणी दक्षिण दरवाजाचे द्वारपाल जय आणि विजय यांनी या मंडळींना आतमध्ये येऊ नाही दिलं. सांगितलं बाहेर राहा. बाहेर का बाहेर? बाहेर राहायला सांगितलं. अपमान केला. देवाला भेटू नाही दिलं सनंदनानं. आणि म्हणून त्यांनी श्राप दिला की देवाच्या आणि भक्तांच्या मध्ये भेद करणाऱ्या जय विजय हो, तुम्ही 3 जन्मपर्यंत राक्षस बना. कर्म म्हटलं की कर्माचा परिणाम आला. मग हे कर्म स्वर्गात होवो की पृथ्वीवर होवो, नरकात होवो, अजून कुठे हो, कर्म म्हटलं की कर्माचा परिणाम आहे. स्वर्गामध्ये सुद्धा डिफेक्टिव्ह आचरण केलं तरी पृथ्वीवर येऊन ते भेगून द्यावं लागेल. अगदी देवलोकात जरी तुम्ही डिफेक्टिव्ह आचरण केलं तरी पृथ्वीवर येऊन ते भोगून द्यावं लागतं. त्याला पर्याय नाही. अपराध कुठेही करा, दंड भोगायला जेलमध्येच जावं लागतं. असं नाही म्हणू शकत की अपराध मी माझ्या घरी केला तर दंड मी माझ्या घरात भोगीन. असं आहे का? अपराध कुठेही करा, पृथ्वीवर अपराध भोगायला कुठे जावं लागतं? जेलमध्ये. कशा प्रकारे आहे? तुम्ही दुष्टकर्म कुठेही करा, कर्मफल तुम्हाला भोगून द्यावेच लागते. ते कुठे कोणाच्या बापाचे अडले नाही. मग काय? 3 जन्म राक्षस व्हायचा श्राप झाला. आणि पहिला जन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू असा जन्माला. म्हणजे याचं कारण काय? त्याचं असं झालं, कश्यप नावाचे ऋषी यांना 2 स्त्रिया अदिती आणि दिती. दिती हे राक्षसांची आई, अदिती ही देवांची आई. तिन्ही सांजेच्या समयाला गर्भस्थापनेची अपेक्षा करते. दिती हट्टाला पेटली आहे, नवऱ्याचा व्रतत्याग करवला आणि म्हणून आणि तिन्ही सांजेची वेळ ही महादेव पार्वतीची फिरायची आहे. तिघांचाही अपमान झाला
पण धर्मशास्त्राच्या नियमानुसार गर्भदान जर मागितलं एखाद्या निपुत्रिकांनी आणि आपल्या स्वस्थरीने गर्भदान मागताना जर पुरुषांनी नाही दिलं तर त्याला भ्रूणहत्येचं पाप लागतं, गर्भपातकाचं पाप लागतं. आणि म्हणून ते गर्भदान करणं अपरिहार्य होतं. म्हणून कश्यप लाचार आहे आणि त्यांनी गर्भस्थापना करवली. आणि गर्भस्थापना झाल्यानंतर स्नान करून बाहेर आले आणि त्यांनी त्या दितीच्या गर्भाला श्राप दिला की तुझ्या पोटी राक्षस पैदा होते आणि श्राप देतो की तुझे दोघंही पोरं विष्णूच्या हातून ठार मरते. दिती म्हणाली हे ब्राह्मणाला छळतील का? म्हणजे लोकांना खूप छळतील, ब्राह्मणांचं माहीत नाही. आणि काही करा, ब्राह्मणांना छळतील असे पोर करू नये. का? कारण ब्राह्मणाचा श्राप 21 पिढ्या नाहीसा होत नाही. ही एवढी सुंदर विचारधारा या ठिकाणी. आणि मग त्यावेळेला सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूच्या रूपाने दितीच्या पोटी हे दोघं राक्षस पैदा झाले. हे इतके भयंकर होते की एक धनुष्य लंबे इतके रोज वाढत होते. म्हणजे धनुष्याला बाण लावला आणि धनुष्य आकाशात सोडला तर जितका लंबा जाईल तितके रोज वाढत होते. आणि हे दोघंही लोभाचे अवतार आहेत, काम, क्रोध, लोभ. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू म्हणजे लोभ. लोभाचे दोन प्रकार आहेत. एक हिरण्याक्ष, हा लोभ. हिरण्याक्ष म्हणजे काय? हिरण्य म्हणजे सोनं, अक्ष म्हणजे डोळे. जिसकी आंख से सारी पृथ्वी पीली ही पीली दिखे, सब कुछ पीला ही दिखता है, हा एक लोभ. ये मुझे चाहिए. लोकांना एकराचा, कोणाला धुऱ्याचा लोभ असतो. आपले धुरं पडीत पडले तरी चालत नाही, दुसऱ्याचे धुरे उकरत फिरतात. आपले ढोरं आपल्या ढोऱ्यावर नाही चालत, दुसऱ्याच्या ढोऱ्यावर जाऊन चालतात. हे लोभी. आणि हे छोटे लोभी आहेत. कोणाला एकराचा लोभ, 2 एकराचा लोभ, कोणाला 10 एकराचा लोभ, 1000 एकराचा, लाख एकराचा, कोटी एकरा. हा लोभ एवढा मोठा की अख्खी पृथ्वीच माझी, सगळी पृथ्वीच पळवली. हिरण्याक्षाने काय केलं? सगळी पृथ्वीच पळवली, कारण ही पृथ्वी माझी. हा लोभ एक्झॅगरेट म्हणतात त्याला. जरी हे एक्झॅगरेशन असलं तरी हे एक्स्ट्रीम एक्झॅगरेशन आहे. याच्यापेक्षा मोठं काही असूच नाही शकत. सगळीच पृथ्वी माझी, हा लोभ. दुसरा लोभाचा अवतार आहे, त्याला म्हणतात हिरण्यकश्यपू. हिरण्य म्हणजे सोनं, कश्यप म्हणजे गादी. एक आहे संग्रह प्रधान लोभ आणि एक आहे भोग प्रधान लोभ. संग्रह प्रधान लोभ म्हणजे संग्रह करा, पाहिजे 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 पाहिजे, माझं माझं माझं, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. सगळ्या गावाची उकिरडी आपल्या घरी आणून ठेवतात, संग्रह करून ठेवतात, हे मला पाहिजे. हा संग्रहाचा लोभ. आणि दुसरा जो लोभ आहे तो कसा लोभ आहे? भोग. याला भोगू दे, त्याला भोगू दे, त्याला भोगू दे, त्याला भोगू दे, त्याला भोगू दे. हे काय पाहिजेच आहे आणि हे काय माझेच आहे. दोन्ही प्रकारचे लोभ. म्हणून लोभाचे 2 अवतार आहेत, हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू. हा हिरण्याक्ष जो आहे यांनी पृथ्वी पळवली आणि त्याकरता भगवान वराह अवतार जन्माला आला. हा जन्माला आल्यावर आणि भगवंताची स्तुती सगळ्या ऋषीगणांनी केली. जितम जितम ते जित यज्ञ भावन त्रयीं तनुं स्वांबरी धन्वते नमः यद्रोम गर्देषु नीलिल्युरद्वरास्तस्मै नमः कारण सूकरायते. बोलिए सूकर भगवान की जय, वराह भगवान की जय. वराह भगवान म्हणजे यज्ञ नारायण भगवान, यज्ञ संस्था. वराह म्हणजे डुक्कर नव्हे. बहुत करून अनेक लोक म्हणतात वराह भगवान म्हणजे डुक्कर भगवान. आता ठीक आहे, तुम्हाला काय डोक्याला डोकं लागलं पाहिजे ना. प्रॉब्लेम तिथे आहे. हा वराह भगवान म्हणजे यज्ञ भगवान, भगवान यज्ञ नारायण आणि यज्ञ भावना. आता हिरण्याक्ष मेला
आणि हिरण्याक्ष मेल्यानंतर ही पुढे कथा दीर्घकालपर्यंत लांबत चालली. हिरण्याक्षाचा वध झाला आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीच्या रचनेमध्ये 10 प्रकारची सृष्टी जन्माला घातली. आता मनु महाराज पृथ्वीवर राहायला आले. आता मनु महाराज आणि शतरूपा आणि या दोघांनी मिळून 2 मुलं आणि 3 मुली जन्माला घातल्यात. 2 मुलं कोण? एक उत्तानपाद नावाचा मुलगा, 2 प्रियव्रत नावाचा मुलगा, 2 मुलं जन्मले आणि 3 मुली जन्मल्या. आकुती, देवहूती आणि प्रसूती. हे सगळे मोठे मनोरंजक नाव आहेत. मनु म्हणजे मन, मनाच्या अनेक रूप, म्हणून त्याच्या बायकोचं नाव शतरूपा. मनाची किती रूप आहेत? शेकडो. म्हणून मनाची बायको शतरूपा. तिला 3 मुली झाल्या, कारण मनाच्या 3 शक्ती आहेत. मनशक्ती ही, मन ही शक्ती आहे आणि मनाच्या शक्तीचे 3 विभाजन आहे. आकुती, देवहूती, प्रसूती. एक इच्छाशक्ती, एक क्रियाशक्ती आणि एक ज्ञानशक्ती. त्या मनाच्या 3 शक्ती आहेत. हे 3 जणी आहेत. आणि मनाचे 2 पुत्र आहेत. एकाचं नाव आहे उत्तानपाद. उत्तानपाद म्हणजे प्रगती करता टाकलेलं पाऊल, पहिलं पाऊल. उत अधिक तान अधिक पाद. पाद म्हणजे पाय. उत म्हणजे उभे राहा, तान म्हणजे लंबकर, पाद म्हणजे पाय. प्रगतीच्या दिशेने पहिलं टाकलेलं पाऊल म्हणजे उत्तानपाद. आपण पहिलं पाऊल उचलतो ना, पहिलं पाऊल टाकतो, दॅट इज उत्तानपाद. दुसरं प्रियव्रत. प्रिय अधिक व्रत, आवडीचं काम, आवडीचा संकल्प करणे. 2 मुलं. मनाच्या ह्या 2 प्रवृत्ती आहेत आणि मनाच्या 3 शक्ती आहेत. आता आपण या ठिकाणी याचा विस्तार करतो. आता गंमत पहा. आपण या आता 5 जणांचे संसार बघू, म्हणजे मनाचा संसार. ज्या मनापासून मी भागवताला सुरुवात केली, मनशक्ती आणि बुद्धी, त्या मनाचा हा संसार भागवतात इथे आला. मनाचा संसार काय? आकुती, देवहूती, प्रसूती, 3 कन्या. त्यामधली मुलगी मोठी आकुती. ही आकुती नावाची मुलगी आणि रुची नावाच्या प्रजापित्याला देण्यात आली. ब्रह्मदेवानी लग्न लावले आणि तिला 1 मुलगा आणि 1 मुलगी असे 2 मुलं झाले. मुलाचं नाव होतं यज्ञनारायण भगवान आणि मुलगी झाली, तिचं नाव होतं दक्षिणा. बोले यज्ञनारायण भगवान की जय. आणि हा यज्ञ नावाचा मुलगा आकुतीनी आपला जो बाप मनु महाराज त्याला दत्तक देऊन टाकला. पोरगी ठेवून घेतली, पोरग देऊन टाकलं. कारण हे लग्नच ठरलं होतं पुत्रिका धर्मानुसार. तुला जो पहिलं पोरग होईल तो मला द्यावं लागेल, हा हुंडा. या पद्धतीवर हे लग्न ठरलं होतं. त्यानुसार तो यज्ञ मनूला देण्यात आला. म्हणजे मनूला पहिले 2 मुलं होते आणि 1 पोरीचं पोरग घेतलं. आणि मग या दोघांचं दक्षिणेचं आणि यज्ञाचं लग्न लावण्यात आलं. दुसरी पोरगी जी होती ती होती देवहूती. देवांना आकर्षित करणारी शक्ती. इकडे ब्रह्मदेवाच्या सावलीपासून जन्माला आलेला कर्दम नावाचा ऋषी 10,000 वर्ष तपस्या करत होता. कशा करता? सरस्वतीच्या नदीच्या तीरावर 10,000 वर्ष तपस्या केली कर्दम ऋषींनी. का? मला चांगली बायको मिळावी. पूर्वी बायको मिळवण्याकरता पुरुषांना तपस्या करावी लागत असे. आताही काही लोकांना करावी लागते, पण जास्त नाही. गाड्या घेऊन फक्त तिच्या भोवताल शाळा कॉलेज फिरण्यापर्यंतच असते. पण पूर्वी गुणांची परीक्षा. गुणः गुणेषु वर्तन्ते. गुणांची परीक्षा होती. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले.
तुला पाहिजे तशी पोरगी तुला पाठवतो उद्या घराकडे. ठीक आहे. इकडे मनू महाराजच्या स्वप्नात गेले. ब्रह्मदेव म्हणतात की तुझी मुलगी जी देव होती हिच्याकरता कर्दम नावाचा ऋषींनी नियुक्त केलाय नवरा म्हणून, जंगलामध्ये अमक्या ठिकाणी जा घेऊन. आणि मग कर्दम ऋषीकडे देवहूतीसह मनू महाराज शतरूपा रथामध्ये बसून जाऊन पोहोचले. कर्दमाने पाहिलं मनू आले, 3 जण आले आणि म्हणून 3 आसनं टाकले. मनू बसले, मनूची बायको शतरूपा बसली. आता देवहूतीच्या मनात विचार आला, ह्याला आपण नवरा करायला आलो आहे, ह्याने आसन टाकलं आणि त्याच्यावर बसलं म्हणून फारच उद्धट बाई आहे, नाही बसत म्हणून फारच नालायक आहे, अपमान करता. मी आसन टाकलं आणि ह्याने आसनावर नाही बसलं. मग दोघांचा संधी काढावा म्हणून तिने काय केलं, त्या ऋषीने टाकलेल्या आसनावर हात ठेवला आणि जमिनीवर. कर्दम मुनी म्हणतात परीक्षेमध्ये मुलगी पास झाली, मला पसंत आहे. म्हणजे अजून काही. आणि आता एक अट आहे. अट काय? अट ही आहे की ही जी पोरगी आहे हिला माझ्यापासून एक पोरगा होईल आणि नंतर मी संन्यास घेईन. ज्या दिवशी पोरगा पैदा होईल त्याच दिवशी संन्यास घेईन. हे हिला कबूल आहे का सांग? ती म्हणे कबूल आहे. लग्न झालं आणि हे महाशय लग्न झालं. दुसऱ्या दिवशी जे समाधीमग्न झाले, ध्यानात गेले, ते 60,000 वर्ष उठलेच नाही. बिचारी देव होती, आपल्या नवऱ्याची सेवा करत राहिली, वृद्ध होऊन गेली म्हातारी. त्या काळातल्या आयुर्मानाप्रमाणे ही म्हातारी झाली. ज्या दिवशी कर्दम ऋषीची समाधी सुटली आणि त्या दिवशी प्रश्न विचारला कर्दम ऋषींनी, बाई तू कोण आहेस? त्या 60,000 वर्षाच्या समाधी काळात विसरून गेले आपलं लग्न झालं म्हणून. मग तिने सांगितलं, हो तुम्ही मला ओळखत नाही का? मी तुमची धर्मपत्नी आहे. अच्छा म्हणे हो. आणि मग त्यानुसार कर्दम ऋषींनी पश्चाताप व्यक्त केला आणि तिला सांगितलं चिंता नको करू. तिचा हात पकडला आणि एक बिंदू नावाचं छोटं सरोवर होतं, म्हणे त्यात उडी मार, त्याच्यात स्नान कर. त्याबरोबर ती पूर्वीसारखी तरुण झाली. त्याच सरोवरात यांनी पण आंघोळ केली. हे पण पूर्वीसारखे तरुण झाले. झालं आपण झालो ना तरुण आता? म्हणे हो. मग आपल्या तरुणपणातल्या ज्या इच्छा शिल्लक राहिल्या त्या आपण आता पूर्ण करू. आता तुझ्या मनासारखं मी सगळं वागायला तयार. म्हणून एक विशाल विमान बनवलं. त्या विमानामध्ये 30,000 लोक ॲट ए टाइम बसू शकत होते. त्या विमानामध्ये पर्वत होते, सरोवर होते, वन होतं, सगळंच होतं. ते पृथ्वीवर चालू शकत होतं, आकाशात फिरू शकत होतं, असं विमान होतं. त्याच्यावर बसले जाऊन बायकोला बसवलं. विचारलं तुला काय बघायची इच्छा आहे? म्हणे मला सगळं ब्रह्मांड बघायची इच्छा आहे. आता आजच्या हनीमून सारखे नाही, मला स्वित्झर्लंडला जायचं आहे, मला कुलू मनालीला जायचं आहे वगैरे. देवभूती काय म्हणते, मला ब्रह्मांड बघायची इच्छा आहे. ठीक आहे, चल तुला ब्रह्मांड फिरवणार. आणि कर्दम ऋषींनी देवहूतीला विमानात बसवून सगळं ब्रह्मांड दाखवलं. म्हणजे आता काय? आता काही इच्छा नाही. विराम. आता कोठे जावे म्हणून तुझे चरण देखलीय. बस आता विराम. मग यानंतर आपल्या पत्नीची परीक्षा घेण्याकरता कर्दम ऋषी 9 रूप घेऊन वेगळे वेगळे उभे झाले. हे पाहिल्यावर देवहूतीने सुद्धा आपल्या स्वतःची पण 9 रूप घेतली आणि प्रत्येक रूपापासून एक अशी देवहूतीला 9 मुली पैदा झाल्या. आणि मग 9 मुली मोठ्या झाल्या. त्या मोठ्या झाल्या तसं ब्रह्मदेवाचे जे 10 पोरं होते, मरीची, अत्री, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतु, वशिष्ठ, विश्वामित्र, या ब्रह्मदेवाच्या 10 मुलांपैकी फक्त शेवटला मुलगा जो नारद
त्यांनी लग्न नाही केलं. म्हणजे 9 मुलं होते, त्या 9 मुलांना कर्दम ऋषींनी आपल्या 9 कन्या देऊन टाकल्या. त्यांची लग्न झाली. आणि आता देवहूती एक दिवस एकांतामध्ये अश्रुपात करत होते. अरे अरे, माझा जन्म वाया गेला, एवढ्याकरताच मी जन्मली का? मगाशी तुम्हाला जे वर्णन ऐकवलं ते. आणि मग त्यावेळेला भगवान नारायण प्रगट झाले. ते म्हणाले, चिंता करायचं कारण नाहीये, मी प्रगट होईन तुझ्या शरीरापासून. आणि त्याचा परिणाम म्हणून कपिल मुनी देवहूतीच्या पोटी जन्माला आले. बोलिये कपिल भगवान की जय. आणि कपिलाला बघितलं मात्र परम प्रधानम पुरुषम महंतम कालम कविम त्रिभृतम लोकपालम आत्मानुभक्त्यानुगत प्रपंचम स्वच्छंद शक्यम कपिलम प्रपद्ये. आस्माभिपृच्छेत्य पतिं प्रजानां त्वयावतीर्णार्णौताप्तकामः परिव्रजत् पदवीमास्थितोऽहं चरिष्ये त्वां हृदयुञ्जन् विशोकः. कपिल भगवान की जय. नियमाप्रमाणे कर्दम ऋषींनी प्रदक्षिणा केली, नमस्कार केला आणि भगवान नारायण आणि देवहूती आता कपिल महाराजांना वाढवते आहेत. थोडे मोठे झाले, यज्ञोपवीत संस्कार झाला. आणि एक दिवस अशांत असणाऱ्या आपल्या आईकडे बघितलं, विचारलं, आई तू दुःख का करतेस? म्हणे काय करू, काम क्रोध लोभ मदमोह मत्सर रजोगुणाने हे शरीर व्यक्त करून टाकलं. मला माहिती आहे तू माझा पुत्र आहे, मला हे माहिती आहे तू साक्षात नारायण आहे, मला हे माहिती आहे मी तुला जन्माला घालून मोक्षाची अधिकारिणी आहे. पण तरी सुद्धा मला हे जाणून घ्यायची इच्छा आहे, प्रकृती म्हणजे काय, पुरुष म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय. मी तुला शरणागत आहे, मला माहिती आहे तू साक्षात नारायण. आणि तुझी काय इच्छा आहे आई? म्हणे मला भागवत धर्म, धर्मज्ञान, सांख्यशास्त्र ऐकायची इच्छा आहे, जेणेकरून मला परममोक्ष प्राप्त होईल. ठीक आहे. आणि मग विचारलं, भगवान म्हणतात, योग आध्यात्मिक पुंसां मदो निश्रेयसाय मे अत्यंतो परतीर यत्र दुःखस्य च सुखस्य च तमिमं ते प्रवक्ष्यामि यमवोचं पुराणे ऋषीणां श्रुतकामानां योगं सर्वाङ्गनैपुणं चेतः खलवस्यन्धाय मुक्तये आत्मनो मतं गुणेषु दत्तबन्धाय हरतवा पुंसि मुक्तये अहं ममाभिमानोत्थै कामलोभादिभिर्मलैः वीदं यदा मनः शुद्ध मदुःखमसुखं समं तदा पुरुषात्मानं केवलं प्रकृते परं निरन्तरं स्वयं ज्योति अरणिमानमखण्डितं ज्ञानवैराग्ययुक्तेन भक्तियोगेन चात्मना परिपश्चात्युदासीनं प्रकृतिं च हठौजसं न युज्यमानया भक्त्या भगवत्या किल आत्मनि सदृशोऽसि शिवपन्था योगीनां ब्रह्मसिद्धये प्रसन्नमजलं पाशमात्मानं कवयो विदुः स एव साधुषु कृतो मोक्षद्वारं पावृतम् इति क्षवकारुणिकाः सुरतः सर्वदेहिनाम् अजातशत्रवशान्ता साधवः साधुभूषणाः. सांगितलं, आई मनुष्याचं आत्यंतिक कल्याण कशात आहे हा तुझा प्रश्न. आता मी तुला जे उत्तर देईन ते युनिव्हर्सल ट्रूथ, 100% सत्य गोष्ट तुला सांगेल. आणि 100% सत्य जर काही असेल, योग आध्यात्मिक पुंसा मतो निश्रेय सायामे अत्यंतो परतीर यत्र सुखस्य च दुःखस्य च. दुःख आणि सुख या दोघांमधनंही मुक्त होण्याकरता मनुष्याला आत्यंतिक कल्याणाचं साधन काही असेल तर ते आहे अध्यात्मयोग. एंड नथिंग एल्स. और कोई रास्ता नहीं, नान्य पंथा विद्यते यनाय, और कोई दूसरा रास्ता नहीं है. तुमचं आत्यंतिक कल्याण कशात आहे या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अध्यात्मात जीवाचं आध्यात्मिक कल्याण. बाकी कशात नाही, पैशात नाही, विद्येत नाही, मोहात नाही, कीर्तीत नाही, प्रतिष्ठेत नाही, सौंदर्यात नाही, कशातच.
असा कोणताही रस्ता नाही की त्या रस्त्याने केल्यानंतर तुमचं कल्याण होऊ शकेल. आणि म्हणून हा जो अध्यात्म योग आहे, हा अध्यात्म योग मला तुला शिकवायचा आहे. हा तू ऐक. पूर्वी मी हा योग नारदाला शिकवला होता आणि आता मी तुला सांगतो. आणि म्हणून सांगताना सगळ्यात पहिला सिद्धांत त्या ठिकाणी सांगितला. सिद्धांत सांगताना सगळ्यात पहिले काय सांगितलं, मग हे बघ आई, या जगामध्ये जितके जीव आहे, या जीवाला जेवढं दुःख आहे किंवा या जीवाला जेवढा सुखाचा अनुभव आहे, याचं कारण म्हणे चेत खल्वस्य बंधाय मुक्तये चात्मनोमतम गुणेषु सक्तम बंधाय रतम वापुंसि मुक्तये. सगळ्या जीवाला बंधन आणि मोक्ष या दोघांचं कारण एकमेवा द्वितीय त्याचं मन आहे. मन एव मनुष्याणाम बंधन कारण मोक्षयोः. त्याचं बंधन कारण त्याचं मन आहे. विषयामध्ये आसक्त झाला की बंधन आणि विषयमुक्त झाला की मोक्ष. आणि म्हणून विषय मन आणि विषय एक चिपकले की बंधन. मन विषयापासून परांमुख झालं की मोक्ष. म्हणून मोक्ष सर्वात सोपा विषय. मनाला विषयापासून आवरणे म्हणजे मोक्ष. पण ते केव्हा होईल, जेव्हा सत्य कळेल. सत्य कळलं की गोंधळ नाही करणार. पण असं होत नाही, कारण प्रारब्ध कर्म असं होऊ दे नाही. लाख मूर्ख बनवेल तुम्हाला, असं होऊ नाही देत. आणि म्हणून या मनाचे एक दुर्गुण आहे. कोणता दुर्गुण आहे मनाचा? मी पण आणि माझं पण. अहम ममाभिमानोत्थैः कामलोभात् निर्मलैः. सगळ्यात मुख्य समस्या आहे मी आणि माझा. या मी आणि माझ्यापणाची संतान आहे काम, लोभ. ज्याच्यापासून, याच्या या विकारापासून ज्याचं मन शुद्ध झालं, मुक्त झालं, तो सुखदुःखामधनं सुटून जाऊ शकतो. आणि म्हणून जीव याने जर आपल्या जीवनामध्ये ज्ञान आणि वैराग्याचा आश्रय घेतला आणि भक्तियुक्त हृदयामध्ये आत्म्याला, प्रकृतीच्या पलीकडल्या असणाऱ्या परमात्म्याला भेदरहित स्वयंप्रकाश, सूक्ष्म, अखंड आणि उदासीन समजून आणि प्रकृतीला शक्तिहीन करून आत्म्याचा अनुभव जर घ्यायला सुरुवात केली तर त्याचं मंगल कुणी रोखू नाही शकत. आयुष्यात त्याचं मंगल झाल्याशिवाय राहणार नाही. देवहूतीने प्रश्न विचारला, भक्तीचं स्वरूप काय आहे, ज्याच्यामुळे तत्वज्ञानाची प्राप्ती होते. हे ऐकल्यावर भक्तीची व्याख्या या ठिकाणी केली आहे. भगवान श्री हरीच्या प्रति स्वाभाविक प्रवृत्ती म्हणजे भक्ती. स्वाभाविक भक्ती म्हणजे ओरिजिनल टेंडन्सी, नॅचरल टेंडन्सी. भगवान मेरे है, मैं भगवान का हूँ. आणि म्हणून भक्ती मार्गामध्ये घातल्या पाण्याची गंगा वाहत नाही. कोणी ज्योतिषी आला, कोणी भटजी आला, कोणी महाराज आला, कोणी साधू आला आणि त्यांनी काही करायला सांगितलं. वडाला प्रदक्षिणा करा, पिंपळाला प्रदक्षिणा करा, फलाण्या ठिकाणी दिवे लावा, फलाण्या ठिकाणी उडदाचे दिवे लावा, मारुतीला प्रदक्षिणा करा, मारुतीला रोज चढत्या क्रमाने शनिवारी एक एक उडदाच्या पिठाचा दिवा वाढवा आणि या देवापुढे नारळ फोडा, त्या दिव्याला, त्या देवाला शेंदूर चोपडा. घातल्या प्राण्याने भक्ती जन्माला येत नाही. ती स्वाभाविक आहे. जसं आईला पाहिल्यावर मूल आणि मुलाला पाहिल्यावर आई, त्या दोघांच्या मध्ये प्रेम उन्माद जागा होतो, ही जशी स्वाभाविक क्रिया आहे. ही स्वाभाविक क्रिया या ठिकाणी. भक्ती ही स्वाभाविकी आहे.
आणि म्हणून ती मुक्तीपेक्षा मोठी आहे. मुक्ती भक्तीपेक्षा फार कमी दर्जाची वस्तू आहे. आणि सांगितलं की परमात्म्याला कसं बघायचं, म्हणजे आपला प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरु, सुहृद आणि इष्टदेव या रूपामध्ये याला बघायचं. आपल्या वासनामय लिंग देहाच्या आश्रयाला न राहता परमात्म्याचं अनन्य भक्तीने भजन करायचं, हा त्याला मार्ग आहे. आणि म्हणून त्याला तत्वात्मक जगताची उत्पत्ती सांगितली आहे. आणि सांख्यशास्त्रामध्ये जगत निर्मितीचे एकूण 25 तत्व सांगितली आहे. 25 तत्वाचा मेळा, काही ठिकाणी 28 तत्व सांगितले. हे 25 मान्य करा, 28 मान्य करा तरी सुद्धा, पण महत्त्व, अहंकार, पंचभूत हे 7 तत्व मिळाल्यानंतर आणि त्याच्यामध्ये काल, अदृश्य आणि सत्व हे गुण त्याच्यामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर या सृष्टीची निर्मिती झाली आहे. वस्तुतः तृतीय स्कंदाचा हा 25, 26, 27 अध्याय माझ्या अतिशय आवडीचा आहे. कारण सृष्टी निर्मितीची फिलॉसॉफी याच्यामध्ये खूप सुंदर सांगितली. परंतु दुर्भाग्यवश आपल्याजवळ तेवढा समय नाही आहे आणि म्हणून मला तो सांगता येणे असंभव आहे. आणि अप्रतिम सुंदर आहे. सांख्यशास्त्र भक्तिसंमिश्र हे फक्त भागवतातच. वस्तुतः कपिलाचं सांख्यशास्त्र हे नास्तिक आहे, पण भागवतामधलं सांख्यशास्त्र हे आस्तिक आहे आणि भक्तियुक्त आहे. हे याचं सर्वात मोठं आश्चर्य. आणि म्हणून यानंतर पुरुष प्रकृतीचा विवेक म्हणजे काय, मोक्षशास्त्र म्हणजे काय, या सगळ्यांचा विचार या ठिकाणी केला. आणि भक्तीचं मर्म कशा प्रकारच्या सिद्धांतांमध्ये आहे हे सांगून जीवाच्या गतीची चर्चा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. एक फार सुंदर गीत याच्यामध्ये संस्कृतामध्ये भागवतात आलेलं आहे. त्याचं नाव आहे जंतुस्तोत्र. त्या भागवतामध्ये आलेलं आहे जंतुस्तोत्र. आता या जंतुस्तोत्रामध्ये जीवाची गती आली आहे. जीव कसा कसा आईच्या गर्भामध्ये वाढतो आणि कशी कशी प्रार्थना करतो की देवा मला वाचव, ते त्याचा आवाज, त्याचं मनोगत या स्तोत्रात सांगण्यात आला आहे. तस्योपसन्नमवितुं जगदीच्छयात् नानातनोर्भविचलत् चरणारविन्दम् सोऽहं व्रजामि शरणं यकुतो वयं मे येने दुषी गतिरदर्शसतो नरूपः. अशा प्रकारे एक मोठं स्तोत्र आहे. तुम्हाला स्पर्श करावा या स्तोत्राला म्हणून ऐकवलं. यानंतर आपल्या आपल्या कर्मानुसार आपल्याला कोणकोणत्या गतीने जावं लागतं ते सांगताना सांगितलं. 2 प्रकारच्या गती, एक धूम्र मार्ग आणि एक अर्ची मार्ग. एक मार्ग धूसर मार्ग अंधकाराचा आणि एक अर्ची मार्ग प्रकाशाचा. त्याला म्हणतात शुद्ध पक्ष आणि मध्य पक्ष. शुद्ध पक्षामध्ये मेले की त्याचं मरण कशा प्रकारे होतं आणि मध्य पक्षामध्ये कोणी मेलं तर त्याचं मरण कशा प्रकारे होतं. तो पितृलोकामध्ये कसा जातो. मध्य पक्षात मरणारे लोक पितृपक्षात जातात आणि शुद्ध पक्षात मेलेले लोक देवलोकामध्ये जातात. म्हणून त्याला अर्ची मार्ग आणि धूम्र मार्ग असे 2 मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले. म्हणून तुमच्या मरणाची वेळ, मरणाची तारीख, मरणाची तिथी याच्यावर तुमच्या मरणोत्तर मरणाचं पंचांग पाहिल्या जाऊ शकते आणि तुम्ही कुठे भाग पळत गेलात याचा शोध लावला जाऊ शकतो. जन्माची वेळ, तारीख, तिथी काढली म्हणजे जन्मभर काय करणार याचा जसा पंचांगाने शोध लागतो तसं तुमच्या मरणाची तारीख, वेळ, समय जर शोधला तर तुम्ही कोणत्या गतीला गेले, नरकात का स्वर्गात का अजून कोण्या उडत गेले, इरले रस्त्यातच,
याचा शोध घेतो. तुम्ही लपू नाही शकत, तुमचा शोध लावताय. तुमच्या साध्या पत्रिकेच्या लग्नस्थानावरनं तुम्ही कोणत्या लोकातून जीव इथे जन्माला आला आहात याचा पण शोध लागतो. तुम्ही यापूर्वी कोणत्या लोकात होता आणि आता इथे कसे आला आहात आणि कशा करता आला आहात याचाही शोध. ज्योतिषशास्त्र आपल्या जागेवर पूर्ण बलवान शास्त्र आहे आणि त्यापैकी सगळ्यांचा इथे शोध लागण्यासारखा. मग नंतर देवहूतीला तत्वज्ञान प्राप्ती करून दिली आणि कपिल मुनींनी देवहूतीच्या डोक्यावर हात ठेवला. तसं त्यांच्या आईच्या शरीराचं पाण्यामध्ये रूपांतरण झालं आणि ते प्रवाहित झाले आणि त्याच्यापासून एक सरोवर तयार झालं. सरोवर म्हणजे तलाव. आजही हा तलाव गुजरात प्रांतामध्ये आहे. या तलावाचं नाव आहे सिद्धपथ किंवा याला दुसऱ्या भाषेत म्हणतात मातृगया. काय म्हणतात? मातृगया. मातृगया म्हणजे देवहूतीच्या शरीराचं जलामध्ये रूपांतरण झालं ते. कपिल महामुनी इथून उठून निघून गेलेत गंगासागर नावाच्या क्षेत्रावर. यानंतर ही दुसरी जी स्त्री आहे देवहूती, तिचा वंशविस्तार सांगितला. देवहूती हिला 9 मुली झाल्या ज्या ब्रह्मदेवाच्या पोराला देण्यात आल्या. पण त्याचं वर्णन सांगितलं. पहिली मरीची ऋषीला देण्यात आली. त्याच्यापासनं कश्यप आणि पौर्णिमा नावाचे 2 मुलं झाले. अत्री नावाची जी दुसरी कन्या जी होती ती अनसूया, ती अत्री नावाच्या ऋषीला देण्यात आली आणि त्याच्यापासून दत्तात्रय, दुर्वासा आणि चंद्रमा नावाचे 3 संतान जन्माला आली. त्याच्या अनसूयेच्या पोटी जो मुलगा जन्मला तो भगवान नारायणाचा अवतार आहे. बोली दत्तात्रेय भगवान की जय. हे 3 जण ब्रह्मा विष्णू महेश्वराचे अवतार मानले गेलेले आहेत. अंगिरा ऋषीच्याकडे 4 मुली झाल्यात. पुलस्त्य ऋषीच्याकडे अगस्त्य आणि विश्रवा नावाचे ऋषी झाले. विश्रवा ऋषीचे 2 बायकांची लग्न झाले. एक इडविला आणि दुसरी केशिनी. या इडविळेपासून या अंगिरा ऋषीचा जो पोर्या विश्रवा, त्या विश्वा ऋषीला एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे कुबेर. विश्रवाला जो पोरगा झाला त्याचं नाव, पहिल्या मुलाचं नाव काय? कुबेर. जो देवांचा धनाध्यक्ष झाला. कुबेर भगवान यक्ष. दुसरा आहे की केशिनी. विश्रवा ऋषीला केशिनीपासून 3 पोरं पैदा झाले. पहिला रावण, दुसरा कुंभकर्ण आणि तिसरा बिभीषण. हे विश्रवा ऋषीचे 3 पोरं दुसऱ्या बायकोपासून. कुबेर यांचा सावत्र भाऊ. 5वी पुलह ऋषीला त्याच्यापासून 3 मुलं झाले. क्रतूची पत्नी क्रिया हिच्यापासून वाल्खिल्य तयार झाले. वशिष्ठ ऋषीची पत्नी अरुंधती हिला 7 मुलं झाले. अथर्व मुनीची पत्नी चिती हिला दधीची नावाचा मुलगा झाला आणि भृगूची पत्नी ख्याती हिच्यापासून धाता विधाता नावाची मुलं जन्माला. आता तिसरी मुलगी प्रसूती. या प्रसूतीचं लग्न ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष प्रजापिता याच्याबरोबर करून देण्यात आलं होतं आणि याला एकूण 16 मुली झाल्या. प्रसूतीला आकृती, देवहूती, प्रसूती. या प्रसूतीला एकूण 16 मुली झाल्या. त्या 16 मुलीपैकी 13 धर्माला दिल्या, 1 अग्नीला, 1 पितृगणाला आणि 1 शंकराला देण्यात आली. तिचं नाव होतं सती. पुन्हा प्रश्न विचारला शौनकाने सूत महाराजांना, का आम्ही असं ऐकलं की सतीचं महादेवाचं काही जमलं नव्हतं, काही गडबड त्याला ते सांगायचं बरोबर. आणि म्हणून ते सांगायला सुरुवात केली. हे सांगण्याच्या पूर्वी तुम्हाला आता एक प्रश्न विचारून घेऊया.
सती ही प्रथा आहे का असा प्रश्न, किंवा सती ही प्रथा होती का? सती प्रथा, हात वर करा, सती प्रथा होती असं म्हणणारे, पटकन हात वर करा, सती प्रथा होती. तुला दाढी मिशी आहे? हो, म्हणजे लहान लहान पोरी हात वर करतात कधी कधी. हा, हात वर करा. सती प्रथा, काही तळ्यात मळ्यात नका रो, डायरेक्ट राहा. एक तर पुरा हात वर करा, नाजू भयभीत नका बघू. सती ही प्रथा आहे असे लोक हात वर करा. बर, सती ही प्रथा नाही असे म्हणणारे हात वर करा. आता एकाचे हात वर, म्हणजे ज्यांनी पहिले हात वर केले नाही आणि आताही हात वर केले नाही त्यांना काय समजावे? तळ्यात मळ्यात जिधर दम उधर हम. महाराजनी काही म्हणा, महाराजनी जे म्हटलं त्याच्या बाजूने आम्ही तयार. आम्ही हात वर करत नाही. करा म्हटलं की केला, सोडा म्हटलं की सोडा. For your kind information, so please listen carefully. This subject, the topic is very serious. Sati Pratha. Is it the Sati Pratha is there in old India? काय पूर्वकाळामध्ये सती प्रथा होती काय असा प्रश्न. उत्तर बिलकुल नव्हती. सती ही कधीच प्रथा नव्हती. सती प्रथा नाही आहे. प्रथेमध्ये धर्म नसतो. For your kind information. शब्द लक्षात घ्या. सती शब्द लक्षात घ्या. तुम्ही किती संस्कृत शिकलाय तुम्ही पाहा तुमचं तुम्हाला. पण सती अधिक प्रथा. आमच्याकडे हळद लागलेल्या नवऱ्याला घराच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही ही प्रथा आहे. बरोबर आहे? आमच्याकडे नवऱ्याला हळद लागली की त्याच्या बहिणीने त्याला जोड्याने झोडपायचं ही प्रथा आहे. नाही असू शकते. आमच्याकडे इव्हिनीला अंगाला हळद लागली की तिने घर झाडायचं नाही अशी प्रथा आहे. बरोबर आहे की चूक आहे? आहे का नाही आहे? काकणं हाताला बांधले म्हणजे ती घर झाडते का? हा, काम नाही करत, इजारदारी करते, देशमुखी करते ना. असं बोटानं दाखवते, बोटानं चुना लावते जिकडे तिकडे, खुद काही नाही करत. आमच्याकडे हाताला काकणं बांधले की काही काम करायचं नाही प्रथा आहे. प्रथा हा धर्म असत नाही, प्रथा आहे. प्रथा ही कधी सार्वत्रिक असत नाही, गावापुरता मर्यादित असतो किंवा एखाद्या समाजापुरता मर्यादित असतो. जसं उदाहरणार्थ पारध्यामध्ये प्रथा आहे की त्या पोरीनी त्या पोराला पहिले झोडायचं धरून आणि इतकंही करून जर समजा तो चांगला राहिला तर लग्न करायचं. पारध्यामध्ये अशी प्रथा आहे की लग्न झाल्यावर त्या पुवानी बायको रोज झोडायची. आणि जर समजा बायको रोज झोडपली, त्या पारध्याने आपली बायको झोडपली नाही तर ती बाई आपल्या ती पोरगी आपल्या मायच्या घरी रडत जाते, माझा नवरा माणसात नाही, कारण तो मला कधी झोडपत नाही. ही त्यांची प्रथा आहे. तुमची प्रथा आहे का? अरे हो नाही. हा, म्हणजे तुमचे नवरे तुम्हाला टिंब टिंब. तात्पर्य काय? प्रथा ही सार्वत्रिक नसते. ही काही देश, काही काल, काही परिस्थिती, काही समाज, काही समुदाय, काही लोक, काही गाव, काही एरिया इतकीच मर्यादित असते. म्हणून ज्या बेजबाबदार माणसाने सतीच्या पुढे प्रथा शब्द लावला तो या तर संस्कृतातला फार मोठा बेवकूफ असला पाहिजे किंवा तो माणूस मोठा कटकारस्थानी तरी असला पाहिजे. कारण सती ही जर प्रथा आहे तर ते ठराविकच लोकात असेल, सगळ्यांमध्ये नसेल. आणि मग जर ते सामान्य लोकांमध्ये नाही, काही लोकांकरताच प्रथा आहे तर त्याच्यावर सार्वत्रिक कानून का?
असा एक प्रश्न. आता प्रश्न क्रमांक 2 मी एवढ्या करता सांगतो कारण की अजून माझं 15 मिनिट शिल्लक आहे. हे तुमचे आज 5 आरके आहेत, त्या प्रकरणानुसार 15 मिनिट माझ्याजवळ शिल्लक आहे आणि चौथा स्कंद सुरू झाला आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला हा जो बेसिक कन्सेप्ट आहे हा आपण क्लिअर करूया. आता सती ही जर प्रथा आहे तर रामाच्या 3 आया आहेत. दशरथ नेला, पोटी साक्षात विष्णू पैदा राम, तरी 3ही आया सती गेल्या का? अरे रामाच्या 3 माया सती गेल्या का? हो नाही. अनसुया सती आहे का नाही? मग तिचा नवरा मेला काय तरी ती सती आहे का नाही? तुम्ही शिवलीलामृत वाचलं का? 11वा अध्याय वाचला का? महानंदा वेश्या आहे का नाही? आणि तरी ती सती आहे का नाही? म्हणजे वेश्याही सती असू शकते. नवरा नाही मेला तरी सती असू शकते, नवरा मेला तरी सती असू शकते, विधवा असली तरी सती असू शकते. मग प्रत्येक सतीला नवऱ्याबरोबर मरलेलंच पाहिजे असं आवश्यक आहे का? महाभारत, कुंती आणि माद्री दोघी बायका पंडूराजाच्या आहेत. माद्री सती गेली, कुंती सती नाही गेली. मग जी सती नाही गेली ते थर्ड क्लास समजायची का? मग जी सती गेली ती माद्री फक्त पूज्य मानायची का? नवरा मेला म्हणजे त्याच्याबरोबर मरणे ह्याला सती म्हणतात काय? उत्तर आहे नाही. नवरा मेला म्हणजे त्याच्याबरोबर मेलच पाहिजे असं आवश्यक नाही. म्हणून सती ही प्रथा नाही. हा ज्यांनी शब्द शोधून काढला तो माणूस डांबरट होता, डांबरट. याचाच अर्थ असा की हा माणूस हिंदुस्थानी नव्हता, हा माणूस ब्रिटिश असला पाहिजे. आणि म्हणून सती प्रथा हा शब्द शोधून काढणारा माणूस डलहौसी साठ किंवा त्याच्या हाताखालचा कोणी चमचा असला पाहिजे. सती ही कधीच प्रथा नव्हती. समजा प्रथा असती तर तुमच्यापैकी असे किती खानदान आहे की ज्यांच्या घरामध्ये नवरे मेले की बायका त्याच्याबरोबर विस्तवत जळतात? किती घरांच्या परंपरा आहे सांगा सतीची? तुमच्या घरात किती बायका सती गेल्या? मग कशी प्रथा आहे? प्रथा जर सार्वत्रिक मानावी तर तुम्हाला सांगा लागेल ना, आमच्या आज्या पणज्या, खापर पणज्या, त्याच्या पणज्या, त्याच्या पणज्या, त्याच्या पणज्या, त्याच्या पणज्या. कोणी तर सती गेल्या? कोणीच सती नाही गेल्या. मग कसं काय सती प्रथा आहे? प्रथा आहे तरी सार्वत्रिक तरी असू द्या. मग जी नाही ती गोष्ट जगाच्या पाठीवर मांडणारे लोक डांबरट असले पाहिजे की नाही? आता वस्तुतः राजकारण हा माझा विषय नाही, माझा विषय नाही. राजकारण महाराज लोकांना घेणं देणं आमचा विषय नाही. पण तरी राजीव गांधी या देशाचे पंतप्रधान असताना या देशामध्ये एक अमेंडमेंट होत होतं, सती प्रथा कायद्याने बंद करण्यात यावी. तुमच्यापैकी जे लोक साधारण 40 वर्षाच्या वर आहे आणि पेपर वाचतात त्यांना ही कथा माहिती असेल. आणि राजीव गांधींनी त्यावेळेला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट केलं आणि त्या अमेंडमेंटमध्ये सांगितलं की सती ही प्रथा आहे आणि मी ती कायद्याने बंद करतोय. मला वाटतं 86 ची गोष्ट आहे, 1986. सगळ्या जगातले लोक हिंदुस्थानाकडे बघत होते. या देशाच्या पंतप्रधानाला 86 साली की 96 साली काय जे असेल चालते, हिंदुस्थानामध्ये कायद्याने बंदी आणावी लागते आहे, सती प्रथा बंद करा. आणि मग जगातल्या लोकांनी प्रश्न विचारला, सती प्रथा म्हणजे काय? काय प्रश्न विचारला? सती प्रथा म्हणजे काय? अरे बापरे, आज मोठी गडबड होऊन राहिली. शारीरिक एक प्रकारची ती व्याधी आहे, सगळ्या नसा पकडल्या जातात.
सती प्रथा म्हणजे काय, जगातल्या लोकांनी प्रश्न विचारला आणि त्याच्या उत्तराकरता सांगण्यात आलं की आमच्या हिंदुस्थानामध्ये नवरा मेला की बायकोला त्याच्याबरोबर जाळून टाकायचं, अशी जी प्रथा, त्या प्रथेला सती प्रथा असं म्हणतात. आणि सगळ्या जगातले लोक हिंदुस्थानाकडे आश्चर्यचकित नजरेने बघू लागले. हिंदुस्थान हा अत्यंत रानटी देश आहे. आफ्रिकेसारख्या रानटी देशात सुद्धा नवरा मेला की बायका नाही जाळत, म्हणून जगाच्या पाठीवर सर्वोत्कृष्ट रानटी देश कोणता असेल तर तो हिंदुस्थान आहे. इथे नवरे मेले की बायका त्याच्यावर जिवंत जाळून टाकायची प्रथा. शर्मसार केलं या देशाच्या पंतप्रधानांनी, या देशाला शर्मसार केलं जगाच्या समोर, लाजिरवाणी केलं, लाजिरवाणी. जगातले लोक जेव्हा जगात कोणत्याही जगामध्ये जेव्हा एखाद्या कायद्यामध्ये सुधारणा होत असते, अमेंडमेंट म्हणतात त्याला इंग्रजीत, सुधारणा होत असते, तेव्हा जगातले मित्र राष्ट्र असो वा शत्रू राष्ट्र असो, ते त्या होत असणाऱ्या पार्लमेंटरी डिस्कशन, त्या संविधानावर असणाऱ्या चर्चेवर सगळे लोक लक्ष ठेवून असतात. या देशामध्ये असं काय घडून राहिलं, या देशामध्ये कायद्यानुसार कायद्याची स्थापना करून नवीन कायदा जन्माला घालावा लागतोय, काय घडलं बुवा. जगातल्या लोकांनी जेव्हा हा प्रश्न विचारला की हिंदुस्थानामध्ये सती प्रथा आहे आणि ती कायद्याने बंद करण्याकरता या देशाच्या पंतप्रधानांनी ठराव संसदेच्या पटलावर मांडला आहे, जगातले लोक आश्चर्यचकित झाले. एकमेकाला प्रश्न विचारतात, म्हणजे काय, म्हणजे नवरा मेला का बायको जिथे जाळलेला सती प्रथा म्हणतात. देश लाजिरवाणा झाला या देशाच्या पंतप्रधानांच्या या वात्रट कृत्यासमोर. मला माहित नाही तुम्ही कोणत्या पक्षाचे, मला काही घेणं देणं नाही तुमच्या पक्षाची. बरं वाटलं तर उद्या या, नाही वाटलं तर घरी जा. पण जे वास्तविक सत्य आहे ते सत्य आहे की देश शर्मसार झाला. चुकीची पद्धती मांडली, विचारलं पण नाही की देशामध्ये सती प्रथा आहे का नाही आहे. 86 सालापर्यंत सती प्रथा आहे. कोण्या राजस्थानामध्ये कोणी एक बाई जळाली आणि त्याचा दंगा झाला आणि त्या दंग्याचं रूपांतरण करून टाकलं की सती प्रथा काय त्यांनी बंद करा. नुसत्या राजस्थानामध्ये एक बाई सती गेली म्हणजे तिने नवऱ्याच्या नंतर आपल्या स्वतःला पेटवून घेतलं म्हणून. कोण्या एका घटनेवरनं देशभर ती प्रथा आहे असे म्हणणे हे किती हास्यास्पद आहे. मग असं आम्ही सगळ्या जगाबद्दल म्हणू शकतो, कारण प्रत्येक राष्ट्रामध्ये अशी एक वाईट घटना असते की जी घटना बघितल्यावर त्या राष्ट्राला बदनाम करावे काय. विचार बरं इंग्लंडला, इंग्लंडची राणी पळून गेली का नाही, लफडा करून मेली की नाही नंतर. अरे हो, नाही, मी नावं घेऊन कोणा देशाला सुद्धा बदनाम करू इच्छित नाही. जवान पोरं सोडून पळाली इंग्लंडची राणी. मग याचा अर्थ आम्ही काय समजावा, इंग्लंड मधल्या सगळ्या बायका अशाच असतात असा अर्थ करू आम्ही. मग राजस्थान मध्ये कोणी एक बाई आपल्या नवऱ्याच्या स्मरणार्थ सती गेली म्हणून का हिंदुस्थानभर सतीची प्रथा आहे असं म्हणावं. हे तर त्याच्यापेक्षा चमत्कृत झालं असं म्हणणे. अरे कोणाच्या घरामध्ये जर कोणाची एखादी पोरगी आंतरजातीय विवाह करती झाली म्हणून का त्या घरामध्ये आंतरजातीय विवाह करायची प्रथा आहे असं तुम्ही म्हणाल काय. अरे समजा तुमच्या घरामधली एखादी पोरगी दुसऱ्या पोराकडे गेली किंवा तुमच्या घरात तुमच्या पोराने एखादी दुसरी पोरगी खूपसुरत घेऊन आले म्हणून तुमच्या घरामध्ये अशी प्रथा आहे असं त्याचं उत्तर द्याल काय. म्हणजे याच्यानंतर पुढे येणाऱ्या कोणत्याच पिढीने सरळ स्वच्छ आणि धर्मशास्त्रीय वर्तन करू नये असा त्याचा अर्थ करावा काय. ज्यांनी असा मार्ग स्वीकारला असेल त्याचा वैयक्तिक तो भाव आहे तो, म्हणून त्याच्या बहिणींनी तसंच करावं काय, म्हणून त्याच्या दुसऱ्या भावांनी तसंच करावं काय. कमाल आहे. म्हणजे एकाने केलेलं वर्तन अख्ख्या कुटुंबावर, अख्ख्या गावावर, अख्ख्या पुरावर थोपणं हा तर याच्या इतकी क्रूरता अजून दुसरी कोणती असूच नाही शकत. म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे, सती ही प्रथा नाही, सती हे व्रत आहे.
आणि माझ्या देशातल्या प्रत्येक स्त्रीला हे व्रत घ्यायला आवडतं. मी अभिमानाने सांगू शकतो की माझ्या देशातली प्रत्येक स्त्री ही सती आहे आणि सती व्रत घ्यायला नित्य उद्युक्त. कारण सती हे आपल्या पुरुषाशी आपलं इमान कायम ठेवणे हे पाप आहे काय? प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या जवळ नवऱ्याच्या प्रती आपलं इमान कायम ठेवणे, आपलं चरित्र कायम ठेवणे, आपलं सतीत्व कायम ठेवणे, आपली मन बुद्धी चित्त निष्ठा आपल्या नवऱ्याच्या प्रती ठेवणे या देशातल्या प्रत्येक स्त्रीचा अधिकार आहे. आणि म्हणून माझ्या देशातली प्रत्येक स्त्री सती आहे. बोला काय म्हणणं आहे? मग तिचा नवरा मरो जिवंत राहो, ती कोणत्याही जातीची का असेल नव्हे. स्कंद पुराणांतर्गत शिवलीलामृताच्या एकादश स्कंदाचा विचार केला तर माझ्या देशातली वेश्या सुद्धा सती आहे. बोला काय म्हणणं आहे? कोणत्याही स्त्री म्हटली की ती सतीच आहे. हिंदुस्थानामध्ये जी जी कोणी कन्या म्हणून जन्मेल, स्त्री म्हणून जन्मेल, ती सगळी सती आहे. तिचं लग्न हो ती कुमारी असो, लग्न न हो ती विधवा असो, कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, ती सतीच आहे. सती म्हणजे काय? सत म्हणजे सत्य, वती म्हणजे त्याने युक्त, सत्य आणि युक्त. सत्य हेच जिच्या जीवनाचा आधार आहे ती सती. मग काही उडान टप्पू पार्लमेंटमध्ये उभे झाले होते त्या जमान्यात. उडान टप्पू त्यावेळेला बनावटवाला होता, पुष्कळ उडान टप्पू होते त्यावेळेची. पार्लमेंटरी डिस्कशनच्या वेळा तुम्हाला कधी तुमच्या खासदाराकडे त्यावेळेची प्रत मागायची असेल तर मिळू शकते. तुम्ही डिमांड करा तुमच्या खासदाराला की त्या सालामध्ये झालेलं हे सतीवरचं डिस्कशन जे आहे त्याची आम्हाला प्रत पाहिजे, मिळू शकते. त्याच्यात गंमत पहा. एकाने सांगितलं नवरा मेला तर बायका सख्या जातात, मग बायको मेली तर नवऱ्याने सख्या का जाऊ नये? काय म्हणाला तो उडान टप्पू? बघ तो ही इज अ मेंबर ऑफ पार्लमेंट, ही इज नॉट युजलेस पर्सन दो ही मे बी. तो मूर्ख असू शकतो पण लोकांनी त्याला निवडून दिलाय. ही इलेक्टेड पर्सन मेंबर ऑफ पार्लमेंट आहे. पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारतो की जर समजा नवरा मेला तर बायको सती जाते, तर बायको मेल्यावर नवऱ्याने सख्या जावं की जाऊ नये? आता मला हा प्रश्न पडला, सती प्रथा बंद करायचं पार्लमेंट डिस्कशन होतं की नवऱ्यांना बायकोच्या मागे सख्या जाण्यासाठी एक नवीन अमेंडमेंट, कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करायचा प्रयोग होता की मला नाही कळलं. या मूर्ख माणसाच्या या बोलण्याचा उद्देश काय होता हे मला नाही कळलं. का या देशाच्या धर्माची थट्टा करायचा उद्देश होता हेही नाही कळलं. जरी ही घटना घडून घ्यायला अनेक वर्ष झाली असले तरी सुद्धा हे सत्य लक्षात ठेवण्यासारखं आहे. का? कारण आमच्या देशातल्या लोकांना धर्म म्हणजे काय हा विषय हरवलेला आहे. म्हणून हे जे भागवताचे जे आयोजन असतात ना, 10-10 दिवसाचे, 8-8 दिवसाचे, 15-15 दिवसाचे, हे सगळे आयोजन म्हणजे साक्षात धर्मसभा. असे ग्रंथांना आधार धरून आपल्या धर्माच्या सगळ्या सर्वांगीण सर्व विचारांची चर्चा करण्याकरता असलेलं हे व्यासपीठ आहे. या ठिकाणी तुम्हाला एक भागवत ऐकत असताना सगळ्या विषयांचं ज्ञान होणं अपरिहार्य. आपला धर्म कळणं आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आपल्याला कळलाच पाहिजे. आपल्या धर्मावर आलेले आक्षेप आपल्याला कळले पाहिजे. आपल्या धर्माला कोण काय म्हणतो ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणणारा ज्ञानी आहे का अज्ञानी आहे हे कळलं पाहिजे. म्हणणाऱ्याचा हेतू उद्देश परिणाम काय आहे हे कळलं पाहिजे. लबाड माणूस बोलतोय का, आपल्याला चिथवाय करता बोलतो का, चिडवाय करता बोलतोय का, आपलं हितचिंतन कराय करता बोलतोय का, सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्या सगळ्याचं चिंतन केलं पाहिजे. बावळट राहता कामा नये. कारण बावळट राहणे हा धर्म नव्हे, सर्वांगीण विचार करणे हा धर्म आहे. मग प्रसंग पडला तर त्याकरता त्या तुमच्या कथा प्रसंगाच्या थोडं बाजूला जाऊन का होईना, पण जर धर्मचिंतन होत असेल तर ते करणे अपरिहार्य. आणि म्हणून या ठिकाणी हा प्रश्न निर्माण झाला, सती ही प्रथा आहे का? उत्तर आहे नाही. सती हे व्रत आहे.
आणि ज्याच्यापासून सती हे व्रत जन्माला आलं ती सुद्धा नवरा मेल्यावर नाही जळाली. तिने नवऱ्याचा अपमान झाला म्हणून स्वतःला आपल्या बापाच्या समोर जळून घेतलं. त्याच्यामुळे नवरा मेल्यावर त्याच्या मागे मशनात जाणे आणि जळणे याला सती प्रथा म्हणतात. हे तर साक्षात विनोद झाला. आता मुख्य मुद्दा तयार झाला. सतीच्या मनामध्ये महादेवानी सतीशी लग्न केलं ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावर. दक्षाने आपली 16 मुलीपैकी 16वी मुलगी शेवटची मुलगी महादेवाला दिली. पण महादेव अवैदिक देवता आहे असा त्याचा समज आहे. म्हणजे अपवित्र वस्तू धारण करून स्मशानात राहतात, जे वेद संस्कृतीला मान्य नाही. आणि म्हणून दक्ष प्रजापित्याच्या नजरेमध्ये महादेव ही चांगली देवता नाही, भ्रष्ट देवता आहे. आणि म्हणून यज्ञामध्ये त्याचं कुठे स्थान नाही, त्याचा अपमान केला. वासुदा शंकर आपल्या समाधीमध्ये मग्न आहेत, त्यांनी कोणाचा अपमान करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता. पण दक्ष असा समजला की माझ्या सन्मानाकरता हा उभा नाही राहिला, त्यांनी माझा अपमान केला, हेतुपुरस्सर अपमान केला. आणि म्हणून दोघांमध्ये वाग्युद्ध मचलं. आणि त्यावेळेला महादेव तिथं निघून आले. पूर्णाहुतीच्या प्रसंगाला महादेवाला बोलवण्यात नाही आलं, म्हणून नारद स्वतः सतीच्याकडे गेले. आणि सती हट्टाने महादेवाची इच्छा नसताना नंदीवर बसून आपल्या बापाकडे आली. आल्यानंतर उरलेल्या 15 बहिणी, 16वी सती, 15 बहिणींनी सुद्धा लंकेची पार्वती आपली लाडकी सगळ्यात धाकटी बहीण बघितली आणि नाना प्रकारे तिचा हेतुपुरस्सर अपमान केला. कोणी म्हणतं तुझ्या नवऱ्याने तुला कधी साडी नाही घेतली, माझी साडी घाल. कोणी म्हणते माझे दागिने घाल. कोणी म्हणतं माझं मेकअपचं सामान घे, तुझा नवरा काही घेऊन द्यायच्या लायकीचा नाहीच आहे, वगैरे वगैरे. आणि त्यामुळे सतीच्या मनामध्ये आपल्या माहेरच्या विषयी अपुच्छ भावना जन्माला आली. तिला वाटलं दान करणारा दक्ष प्रजापिता आणि त्याची आई प्रसूती दोघे मिळून तरी एवढे तरी सन्मानवाचक बोलतील. म्हणून बापाला भेटायला गेलेली यज्ञमंडपामध्ये सती, त्या ठिकाणी दक्षाने पण तिचा अपमान केला. हे पाहिल्यावर सती भडकली आणि सती म्हणते हे समजून घ्यायकरता तुम्हाला पहिले समजावं लागेल विवाहशास्त्र. तुम्हाला प्रश्न विचारला, समजा मी आत्ता इथे तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही लग्न का केलं? तुमच्यापैकी कोण उत्तर द्यायला तयार आहे? पुरुषांना सुद्धा तसे इथेच आहे, जवळजवळ महिलांचंच भागवत आहे. पुरुष फक्त चवी पुरता आहे. आणि म्हणून त्यांना का होईना आपण हा प्रश्न विचारूया, तुम्ही लग्न का केलं? काय हो यजमान? सामाजिक व्यवस्था म्हणून, मग जिथे सामाजिक व्यवस्था नाही तिथे लग्न करायची प्रथा नाही, असं तुमचं मत आहे काय? असं जर केलं मग स्वर्गात लग्न होतात, त्याचं काय करावं? हा, अरे सामाजिक व्यवस्था म्हणून जर लग्न होतात असं जर म्हटलं तर याचा अर्थ लग्न न केलं म्हणजे ते असामाजिक तत्व मानावे काय? हे असामाजिक तत्व. लग्न हे सामाजिक तत्व, लग्न न करणे हे असामाजिक तत्व. आणि मग अनेक लग्न करणे हे कोणतं तत्व? व्यभिचार. म्हणजे दशरथ राजाने व्यभिचार केला आणि त्याच्यात राम जन्मला. मग कृष्णाने व्यभिचार केला. सध्या नावाची गोष्ट काय असते? सध्या नावाचं काय सेन्स आहे त्याला? सध्याला काय महत्व? आणि मग मी लग्नच नाही केलं, मग माझी कुठे व्यवस्था? तुम्ही तर माझं घोर मला घोरात टाकलं. मग लग्न केलं म्हणजे सामाजिक व्यवस्था, मी लग्न नाही केलं मग तुमच्या व्यवस्थेत माझी काही जागा नाही का? आणि ज्याची बायको मेली त्याचं, मग त्याची कुठे व्यवस्था? हे सगळे अव्यवस्था का? कठीणच आहे बा. सामाजिक व्यवस्थेकरता लग्न नसतात राव. समाजाची व्यवस्था म्हणून लग्न नसतं.
जर लग्न हे सामाजिक व्यवस्था असेल तर तुळशीचं लग्न कोणती व्यवस्था आहे मग? अरे सगळे समाजातले लोक आपापल्या घरी तुळशीचे लग्न लावतात का नाही लावत? मग तुळशीचं लग्न कोणती सामाजिक व्यवस्था आहे? अरे नराचं मादीशी लावणे जर सामाजिक व्यवस्था आहे तर सध्या हायकोर्टाने जजमेंट दिलाय, एक मुलगा दुसऱ्या मुलाची लग्न करू शकतो, एक पोरगी दुसऱ्या पोरीशी लग्न करू शकते. ही कोणती सामाजिक व्यवस्था आहे? मग हायकोर्टाचं डिसिजन आहे. बोला, ही कोणती सामाजिक व्यवस्था आहे? तुमचं म्हणणं जर खरं आहे तर माझ्या प्रश्नाची उत्तर द्या. कळलं का नाही कळलं का? काहीच नाही कळलं. सब गोलमाल आहे भाई. मूळ शास्त्रकार काय सांगतात? लग्न हे व्रत आहे आणि हे व्रत दोघांनी मिळून घ्यायचं असतं. अग्नीच्या सेवेकरता आपण सगळे अग्निपूजक आहोत आणि आपल्याकडे हे व्रत अग्नीच्या सेवेकरता घ्यायचं आहे. मुलं पैदा करायकरता सुद्धा नाही आहे, शरीर सुखाकरता सुद्धा नाही आहे, सामाजिक व्यवस्थेकरता सुद्धा नाही. कशा करताय? हे कशा करता लग्न करायचं असतं? अग्नीच्या सेवेकरता. आणि म्हणून त्या पुरुषाला लग्न झाल्यानंतर काय शब्द वापरतात? गृहस्थ. काय शब्द वापरतात? हा काय शब्द? काय गृहस्थ म्हणजे काय? अरे ते बिचारे एकटेच आहे तुमच्या सगळ्या बायकांमध्ये म्हणून तुम्ही सगळे जरा छोडू नका. गृह असा शब्द आहे ना, गृह अधिक स्थ. स्थ म्हणजे राहणे, गृह म्हणजे घर. घर गृह म्हणजे काय? गृह म्हणजे जिथे गार्हपत्य नावाचा अग्नी राहतो ते गृह. तिथे स्थ म्हणजे जिथे निवास करतो, त्याच्या सेवेकरता जो येऊन बसला तो गृहस्थ. म्हणून गृहस्थ हे व्रत आहे. गार्हपत्य नावाचा अग्नी आहे, त्या अग्नीचं हे व्रत आहे. नवरा बायको जेव्हा सप्तपदी लाजा होम करतात त्यानंतर जो अग्नी ठेवला जातो त्याला. अन्य जातीमध्ये होम हवन नाही होत. मग त्या ठिकाणी पृथ्वीला साक्षी मानतात, सूर्याला साक्षी म्हणतात, देव ब्राह्मण साक्षी म्हणतात. आणि म्हणून बाकीच्या समाजामध्ये पृथ्वीच्या सेवेकरता, अग्नीच्या सेवेकरता हे व्रत विवाह, सूर्याच्या साक्षी करता हे व्रत. तुमच्या गावामधले मागच्या पिढीतले एक नेते होऊन गेलेत, नाव माहिती आहे का? तुमच्या पिढीतले अजून जिवंत आहेत ते नेते, यवतमाळचेच आहेत, जे कधी काळी मुख्यमंत्री बनण्याच्या ताकदीचे होते, वाघ म्हणून डकरत होते. अरे कशाला तो त्यांनी ओरडता माहिती आहे? ते गप्प बसा, मी विचारलं थोडी तुम्हाला. त्यांनी सुद्धा आकाशाच्या, चांदण्याच्या आणि चंद्राच्या आणि समुद्राच्या आणि लाटांच्या साक्षीने लग्न केलाय. केलाय का नाही केला? हो नाही. असं काय करता राव? इतिहास का मागे फिरवता? तुम्हाला तुमच्या साक्षीला, तुमच्या लग्नाला तुम्हाला कोणाची ना कोणाची तरी साक्ष लागतेच. मग देव ब्राह्मणाची साक्ष घ्या, अग्नीची साक्ष घ्या, पृथ्वीची साक्ष घ्या, चंद्राची साक्ष घ्या, सूर्याची साक्ष घ्या, गधे घोडे कोणी का असेल कोणाची साक्ष, पण साक्ष पाहिजे. बिना साक्षदाराचं कोर्ट मॅरेज सुद्धा होत. 2-2 साक्षीदार लागतात की नाही? मग पकडून काही नकली मायबाप उभे करून नेतात की नाही कोर्टात. अनेक लोक लवाड घेऊन जातात ना, हा माझा नकली बाप, नकली आई, सिग्नेचर. तात्पर्य लक्षात ठेवा. हे सती आपल्या पित्याच्या समोर उभी आहे, प्रश्न विचारते, तुम्हा सगळ्यांच्या साक्षीने मी त्या पुरुषाशी विवाह केला आणि आता काया वाचा मनी मी त्याची झाली. मला माझ्या व्रतापासून सोडवणे हा बाप जरी झाला तरी तुमचा हक्क आहे काय? धर्म प्रश्न आहे.
तुमचा हक्क आहे का? नाही. मग तुम्ही कोणत्या आधारावर माझ्या नवऱ्याला शिव्या देता? काय हक्क पोचतो तुम्हाला माझ्या नवऱ्याला शिव्या द्यायचा? पहिला प्रश्नाचं उत्तर मला हे पाहिजे की मी माझ्या जागेवर सुखी आहे. मी तुमच्याकडे कधी कंप्लेंट घेऊन आली का माझ्या नवऱ्याचे माझ्यासाठी साधा संडास बाथरूम पण नाही बांधला, बेडरूम पण नाही बांधली, साधा कुकर पण नाही घेतला, चूल पण नाही आहे. मी माझ्या घरी गेल्यापासून कधी पण चुलीवर स्वयंपाक नाही केला. पार्वतीने कधी स्वयंपाक केलाय का चुलीवर? नाही केला. पण मी माझ्या संसारात सुखी आहे. मी कधी कंप्लेंट केली? मग माझ्या नवऱ्याला काही बोलायचा तुम्हाला अधिकार काय? आणि पहिला प्रश्न आहे की माझ्या नवऱ्याला जगातले सगळे देव नमस्कार करतात, महादेव मानतात, देवाचा देव मानतात. सगळेजण माझ्या नवऱ्याला शरण आहेत. ज्याच्या असल्यामुळे जगत शिव आहे आणि ज्याच्या नसल्यामुळे सगळं जगत शव आहे तो परमात्मा माझा नवरा भगवान सांब सदाशिव आशुतोष भवानी शंकर नारायण असा जो कोणी भोलेनाथ आहे, ज्याची मी पत्नी आहे, ज्याचा मला अभिमान आहे, त्याचा अपमान करायचा तुम्हाला अधिकार नाही. किंवा का अधिकार नाही? तो माझा जावई आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही माझे बाप आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे जावई आहे आणि म्हणून तुम्हाला त्याचा अपमान करायचा अधिकार आहे असंच तुम्हाला म्हणायचं आहे ना? मग थांबा, मी तुमचा न्याय करून देतो. माझं शरीर कोणी पैदा केलं? तुम्ही. हे दक्षा, माझं शरीर कोणी पैदा केलं? तुम्ही. आणि माझी आत्मा कोणाला अर्पण आहे? महादेवाला. ठीक आहे, मी आत्ताच इथेची विल्हेवाट लावून देते. तुम्ही पैदा केलेलं शरीर तुम्हाला आणि त्याची आत्मा त्याला, असं म्हणून त्या ठिकाणी बसली आणि योगाग्नीच्याद्वारे आपल्या अंगाला आग लावली. सती पेटली. पेटल्याबरोबर हाहाकार मचला, प्राण निघून गेले. सतीच्या रक्षणाकरता जे भूतगण आले होते त्यांनी नासधूस सुरू केली, यज्ञ मोडमार सुरू केला. तेवढ्यामध्ये महादेवाजवळ निरोप गेला. महादेवाने आपल्या डोक्याच्या केसापासून एक संतानोत्पत्ती केली. त्याचं नाव होतं वीरभद्र. वीरभद्र धावत आला आणि त्यांनी आपल्या कोयत्याने दक्ष प्रजापित्याचं मुंडकं कापलं आणि ते अग्निकुंडामध्ये टाकून दिलं. दक्ष मेला. शेवटी प्रसूती धावत गेली आणि प्रसूती म्हणाली, अरे जावाई बुवा, मी विधवा झाली, पोरगी गेली, नवराही गेला, आता तुम्ही काहीतरी मदत करा. महादेवाले दक्ष प्रजापित्याचं मुंडकं नसलेलं शरीर बघितलं. नंद्याला सांगितलं, नंद्या मुंडकं घेऊ नये. म्हणे मुंडकं गेलं जोडून. म्हणे आता तुला जे सोयीचं वाटेल ते मुंडकं लाव. म्हणून तो हेतू पुरस्सर महादेवाला शिव्या देणारा दक्ष प्रजापित्याला त्यांनी श्राप दिला होता नंद्यानी, की तुम्हाला बकऱ्याचं मुंडकं लागेल. म्हणून त्याने हेतू पुरस्सर बकऱ्याचं मुंडकं कापून आणलं, दिलं चिपकून. आणि आता दक्ष प्रजापिता जिवंत केला, पण वाणी नाही आहे, बॅ 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 करतो. सतीकडे गेले महादेव. पाहिलं तिचं शरीर कोळशासारखं होऊन पडलं आणि म्हणून महादेवाने तिचं शरीर आपल्या खांद्यावर घेतलं. फार दुःख झालं पत्नी वियोगाचं. पण वैदिक संप्रदायाचं यज्ञ संस्थेचं उच्चाटन केलं म्हणून त्यांना रागही आला आणि त्यांनी सतीला श्राप दिला, 1000 वर्ष तुझा माझा विरह होईल. सती म्हणाली, देवा हे संयुक्तिक नाही. आणि म्हणून सांगितलं की ज्या वर्षी आषाढ अधिक येईल त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये तू कोकिळा नावाच्या पक्ष्याच्या रूपाने या पृथ्वीवर येशील आणि 1 महिना या पृथ्वीवर आपलं माहेरपण भोगायचा निवास करशील. आशीर्वाद तेवढा मिळाला. सतीचं शव खांद्यावर घेतलं. प्रलयंकर रुद्र तांडव करू लागले. भगवान नारायणाने सुदर्शन चक्राच्या द्वारे सतीच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, खंड खंड केले. आणि तांडव करत असताना भगवंताच्या नृत्याच्या वेळा शरीराचे तुकडे इतस्ततः फेकल्या गेले. जिथे जिथे हे तुकडे जाऊन पडले त्या त्या ठिकाणी शक्तिस्थान जन्माला आले.
सतीचे शरीर जिथे पडले ते 51 ठिकाणं सतीस्थान म्हणून तयार झाले. आणि याच्यानंतर दक्ष प्रजापिता जिवंत झाला, पण कामाचा नाही राहिला. अर्थात या प्रक्रियेची कथा या ठिकाणी पूर्ण झाली. महादेवाची सगळ्यांनी मिळून केलेली स्तुती भागवतामध्ये या ठिकाणी आहे. आणि नंतरची जी कथा आहे ती ध्रुव चरित्र कथा आहे, जिच्यापासून आपण उद्या सकाळच्या सत्रामध्ये